नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीच्या YouTube चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। बीएड सीईटी परीक्षा 2022 भारताची राज्यघटना इंडियन कॉन्स्टिट्यूशन या विषयावर कंप्लीट क्रॅश कोर्स घेऊन आलो आहे। आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये बीएड सीईटी साठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आम्ही अभ्यास करून काढलेले आहेत। या संपूर्ण कंप्लीट क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला भारताची राज्यघटना हे अभ्यासाला भेटेल। तसेच बीएड सीईटी परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने अत्यंत महत्त्वाचे आणि स्पष्टीकरणासह सर्वच मुद्दे आम्ही यामध्ये डिस्कस केलेले आहेत। जे विद्यार्थी बीएड सीईटी ची परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी आजचे हे व्हिडिओ लेक्चर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। बीएड सीईटी ची परीक्षा अगदी फार थोड्या वेळेवर आलेली आहे, त्याकरिता आजचा माझा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। विद्यार्थी मित्रांनो, आजचे ह्या व्हिडिओ लेक्चर प्रमाणे रोजच्या रोज आम्ही आपल्यासाठी बीएड सीईटी परीक्षा 2022 करिता महत्त्वाचे कंप्लीट क्रॅश कोर्स आपल्यासाठी देणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ लेक्चर। या युनिट मधील पहिला चॅप्टर आहे भारतीय राज्यघटना। भारतीय राज्यघटना या विषयी आता आपण माहिती बघणार आहोत। या चॅप्टर मध्ये भारतीय राज्यघटनेचा समावेश केलेला आहे। सामान्य नागरिकाला राज्यघटनेविषयीची माहिती आवश्यक असते, त्यावरच परीक्षेत प्रश्न विचारले जातात। लॉ सीईटी मध्ये राज्यघटनेचा इतिहास, राज्यघटनेची निर्मिती, राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये तसेच इतर देशांच्या घटनेशी असलेला साम्य किंवा त्यातील वेगळेपणा, तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार व त्यांची कर्तव्ये, केंद्र व राज्यातील संबंध, तसेच राष्ट्रपती व इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची निवड कशा प्रकारे केली जाते, त्यांच्या कार्यपद्धती काय असतात, त्यांचे अधिकार काय असतात, विविध आयोग, घटना दुरुस्त्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व घटकांचा भारतीय राज्यघटना या चॅप्टर मध्ये समावेश होतो। चला तर मित्रांनो, राज्यघटना या प्रकरणातील पुढील घटकांचा आता आपण अभ्यास करूया। राज्यघटना या चॅप्टर मध्ये एकूण 14 घटक दिलेले आहेत। तर त्यामध्ये पहिला घटक आहे राज्यघटनेची वैशिष्ट्ये, घटनेची उद्देशपत्रिका, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे, राज्यसभा व लोकसभा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ, त्यानंतर केंद्र व राज्य संबंध, भारतीय न्यायव्यवस्था, आणीबाणी, लोकसेवा आयोग, नियंत्रणाची उपकरणे, घटना दुरुस्ती आणि स्थानिक स्वराज्य संस्था। त्यानंतर आपण सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक लेक्चर मध्ये चॅप्टर आणि त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आता आपण सराव करणार आहोत। राज्यघटना या प्रकरणातील पहिला घटक आहे राज्यघटनेची वैशिष्ट्ये। मित्रांनो, कॅबिनेट मिशन या योजनेप्रमाणे जुलै 1946 मध्ये प्रांतिक कायदे मंडळातर्फे संविधान सभा निर्माण झाली, पण ती संविधान सभा सार्वभौम नव्हती व विधानसभेतही त्याचे जनप्रतिनिधी नव्हते। त्यानंतर म्हणजे 14 ऑगस्ट 1947 रोजी एका ठरावानुसार संविधान सभा सार्वभौम झाली। घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटनेच्या मसुदा समितीची नेमणूक केली। मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना पास करण्यात आली व 26 जानेवारी 1950 पासून ती अंमलात आली। त्यामुळे 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। बघा मित्रांनो, आपल्याला 26 जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा केला जातो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर त्याचं कारण असं आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना पास करण्यात आली, परंतु 26 जानेवारी 1950 पासून ती अंमलात आणण्यात आली, म्हणून त्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। चला तर आता बघूया आपण राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये। त्यामध्ये पहिला आहे लिखित आणि विस्तृत राज्यघटना। भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे। यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती आहे, तर ती आहे आपल्या भारताची राज्यघटना। या राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलमे व 10 परिशिष्टे आहेत। ती एकूण 22 विभागामध्ये विभागलेली आहेत। त्यानंतर बघा, सार्वभौम घटना व मंडळाद्वारे निर्मिती। भारताची राज्यघटना ही परंपरेने तयार झालेली नसून सार्वभौम घटना मंडळातर्फे तिची निर्मिती करण्यात आलेली आहे। तर त्यासाठी घटना समितीला एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले। आता हाही मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो की घटना समितीला किती कालावधी लागला, तर एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस असा कालावधी लागलेला आहे। तिसरा मुद्दा आहे संसदीय शासन व्यवस्था। भारताने संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे। भारतीय संसदीय पद्धती ही इंग्लंड
इंग्लंडच्या सांसदीय पद्धतीप्रमाणे कार्यरत असते, पण ती पूर्णतः इंग्लंड सारखी नाहीये. म्हणजे बघा की आपली जी शासन व्यवस्था आहे तर ती सांसदीय पद्धतीची आहे, परंतु इंग्लंड सारखी सांसदीय पद्धती नाही. हाही मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर यामध्ये भारताची राज्यघटना लिखित आणि विस्तृत स्वरूपाची सर्वात मोठी राज्यघटना आहे. त्यासाठी 2 वर्ष आणि 11 महिने आणि 18 दिवस लागलेले आहे. तसेच भारताची शासन व्यवस्था ही सांसदीय पद्धतीची शासन व्यवस्था आहे. हे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर चौथा मुद्दा आहे संघ राज्य पद्धती. भारत हे अनेक प्रांताचे व संस्थांचे मिळून बनलेले एक संकीर्ण राज्य आहे. लिखित संविधान आहे, सर्वोच्च न्यायालय, शक्तिशाली केंद्र. यामुळे राज्यघटनेचा प्रकार संघ राज्याचा आहे, पण आत्मा एककेंद्री स्वरूपाचा आहे असे म्हणता येईल. म्हणजेच भारतीय संविधान हे पूर्णतः संघात्मक किंवा पूर्णतः एकात्म नसून या दोन्हींचे मिश्रण आहे. ही एक आपली वैशिष्ट्य आहे संघ राज्य पद्धती. त्यानंतर 5वा मुद्दा आहे अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः परिदृढ राज्यघटना. मित्रांनो, भारतीय संविधान हे इंग्लंडप्रमाणे परिवर्तनीय नाही किंवा अमेरिकेप्रमाणे परिदृढही नाही, तर काही बाबतीत ते परिदृढ व काही बाबतीत परिवर्तनीय आहे. हे आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे एकेरी नागरिक. अमेरिका, स्वित्झर्लंड यासारख्या देशांमध्ये संघ राज्याचे आणि घटक राज्याचे असे दुहेरी नागरिकत्व आढळून येते, पण भारतामध्ये कोणत्याही घटक राज्यातील व्यक्तीला एकेरी नागरिकत्व दिलेले नाही. त्यामध्ये धर्म, जात यासारख्या आधारावर कोणतेही भेदभाव केला जात नाही. बघा मित्रांनो, अमेरिका आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांमध्ये संघ राज्याचे वेगळे नागरिकत्व दिले जाते आणि घटक राज्यांचे वेगळे नागरिकत्व दिले जाते. म्हणजे की राज्याचं वेगळं नागरिकत्व आणि देशाचं वेगळं नागरिकत्व. तर अशा प्रकारे आपल्याकडे फक्त भारतीय हे एकमेव नागरिकत्व दिले जाते. तर पुढे बघूया, भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे धर्माला विरोध करणे असा नसून धर्म तटस्थता व सर्व धर्मियांना समान वागणूक याचा अर्थ आहे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असून धार्मिक आधारावर कोणतेही सामाजिक कोणत्याही कार्यात भेदभाव तो करू शकत नाही. म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. हाही मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 8वा घटक आहे इतर देशातील राज्यघटनांचे संमिश्रण. मित्रांनो, अनेक देशातील राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यातील चांगल्या गोष्टींचा समावेश भारतीय राज्यघटनेत केला गेला आहे. सांसदीय पद्धती आपण इंग्लंडकडून घेतलेली आहे. संघ राज्य पद्धती ही आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. अधिकारांची समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे. नीती निर्देशक तत्वे आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहेत. मूलभूत हक्क अमेरिका या देशाच्या राज्यघटनेतून आपण घेतलेले आहेत. अशा अनेक संकल्पना घेऊन त्यात भारतीय परिस्थितीला अनुसरून परिवर्तन करून राज्यघटनेत समावेश आपण केलेला आहे. पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे मूलभूत अधिकार. मूळ राज्यघटनेत एकूण 7 अधिकारांचा समावेश होतो. पहिला स्वातंत्र्याचा, दुसरा समानतेचा, तिसरा शोषणाविरुद्धचा, चौथा स्वातंत्र्याचा, 5वा संस्कृती व शिक्षणाचा अधिकार, 6वा न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार व संपत्ती विषयक अधिकार. पण 44व्या घटना दुरुस्तीनुसार संपत्ती विषयक अधिकार रद्द करण्यात आल्यामुळे आता सध्या मूलभूत अधिकारांची संख्या ही 6 झाली आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे नीती निर्देशक तत्वे. काही आदर्श तत्वांचा स्वीकार करणे संविधान निर्मात्यांना इष्ट वाटले, पण परिस्थितीमुळे त्यांचा समावेश मूलभूत अधिकारांमध्ये करता आला नाही. अशा तत्वांचा समावेश नीती निर्देशक तत्वात केला गेला. ही राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यानंतरचा मुद्दा आहे स्वतंत्र आणि दुहेरी न्यायपालिका. न्यायमंडळाच्या सर्वोच्च ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली घटक राज्यातील उच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली राज्यातील दुय्यम न्यायालय. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्ती वय 65 वर्षे असून त्याला महाभियोगाद्वारेच केले जाते. त्यानंतर इतर वैशिष्ट्य निरंकुशवाद, उदारवाद आणि समाजवादाचे मिश्रण. त्यानंतर लोककल्याणकारी राज्य. त्यानंतर जननिर्मित संविधान. मित्रांनो, राज्यघटनेची वैशिष्ट्ये या प्रकरणावर आधारित सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, भारताने राज्यघटनेचा स्वीकार टिंबटिंब रोजी केलेला आहे. तर पहिला पर्याय आहे 26 नोव्हेंबर 1949, दुसरा पर्याय आहे 26 जानेवारी 1950, तिसरा पर्याय आहे 26 डिसेंबर 1949 आणि चौथा पर्याय आहे 26 डिसेंबर 1950. तर थेरीमध्ये अभ्यासल्याप्रमाणे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. तर पर्याय क्रमांक अ आपला बरोबर येईल.
त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, टिंबटिंब या दिवसापासून भारतीय राज्यघटना अंमलात आली. तर पर्याय क्रमांक 1 आहे 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 2 आहे 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 3 आहे 26 नोव्हेंबर 1949, पर्याय क्रमांक 4 आहे 26 डिसेंबर 1950. तर अभ्यास केल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 3, हा भारताचा स्वातंत्र्य दिन होय. खाली 4 पर्याय दिले आहे. पहिला पर्याय आहे 15 ऑगस्ट 1947, दुसरा पर्याय आहे 26 जानेवारी 1947, तिसरा पर्याय आहे 26 नोव्हेंबर 1949, चौथा पर्याय 15 एप्रिल 1947. तर तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 4 आहे, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते. 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक अ आहे पंडित मोतीलाल नेहरू, पर्याय क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक ड पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, आपण अभ्यास केल्याप्रमाणे पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे टिंबटिंब होते. पर्याय क्रमांक 1 घटना समितीचे अध्यक्ष होते, पर्याय क्रमांक 2 घटना समितीचे सदस्य नव्हते, पर्याय क्रमांक 3 घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, पर्याय क्रमांक 4 घटनेच्या कायदा समितीचे अध्यक्ष होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना ही जगातील राज्यघटना आहे. पर्याय क्रमांक 1 सर्वात मोठी लिखित, पर्याय क्रमांक 2 सर्वात लहान लिखित, पर्याय क्रमांक 3 सर्वात मोठी अलिखित, पर्याय क्रमांक 4 सर्वाधिक परिवर्तनीय. या प्रश्नाचे उत्तर आहे सर्वात मोठी लिखित. त्यानंतरचा प्रश्न आहे, हे भारतीय संविधानाचे 2 भाग आहेत. पर्याय क्रमांक 1 लिखित व अलिखित, पर्याय क्रमांक 2 परिवर्तनीय व परिदृढ, पर्याय क्रमांक 3 कायदेशीर व कायदेबाह्य, पर्याय क्रमांक 4 संघीय व राज्यीय, पर्याय क्रमांक 2 परिवर्तनीय व परिदृढ हे बरोबर आहे. घटनेची उद्देश पत्रिका युनिट मधील दुसरा चॅप्टर आहे घटनेची उद्देश पत्रिका. भारताची राज्य घटनेची उद्देश पत्रिका ही खालील प्रमाणे आहे. बघा मित्रांनो, आम्ही भारतीय जनता भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रातील एकत्मता आणि अखंडता राखणारी ह्यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज नोव्हेंबर 1949 च्या 26व्या दिवशी विचारपूर्वक ठरवित आहोत आणि ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करीत आहोत. न्याय म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. स्वातंत्र्य म्हणजे विचार करण्याचं स्वातंत्र्य, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे स्वातंत्र्य. समता म्हणजे काय की समता, दर्जा आणि संधी याबाबत समता. बंधुता म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा. या सर्व गोष्टींचा समावेश आपल्या घटनेच्या उद्देश पत्रिकेत होतो. मित्रांनो, घटनेची उद्देश पत्रिका अभ्यासत असताना आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे, रेखांकित केलेले शब्द 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. म्हणजे कोणते? तर बघा, आम्ही भारतीय जनता सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य, त्यानंतर अखंडता. आमच्या या घटना समितीत ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करीत आहोत. या प्रकारचे जे रेखांकित केलेले शब्द आहेत तर ती 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या उद्देश पत्रिकेत समाविष्ट केलेले आहेत. तर मित्रांनो, उद्देश पत्रिकेचे स्पष्टीकरण करत असताना सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला अभ्यासाचे घटक आहेत. घटनेचे उगम स्थान कोणते आहे, त्यानंतर राज्यव्यवस्थेचे स्वरूप काय आहे, राज्यव्यवस्थेचा उद्देश काय आहे, या प्रकारे आपल्याला उद्देश पत्रिकेचे स्पष्टीकरण करता येईल. तर पहिला आहे घटनेचे उगमस्थान. तर घटनेचे उगमस्थान कुठून आहेत? आम्ही भारतीय जनता ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करीत आहोत. यावरून असे स्पष्ट होते की राज्यघटना ही भारतीय जनतेने तयार करून स्वेच्छेने स्वीकारली आहे, ती कोणीही लाटली नाही. म्हणजेच काय की ही जी घटना आहे ती भारतीय जनतेने स्वतः तयार केलेली आहे, ती कोणी त्याच्यावर लादलेली नाही, बळजबरी केलेली नाही. वास्तविकपणे ही घटना कॅबिनेट मिशन या योजनेअंतर्गत अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून आलेल्या घटना समितीने तयार केली होती. पण त्यांनी घटनेचे श्रेय भारतीय जनतेला दिल्यामुळे भारतीय घटनेचे उगमस्थान भारतीय जनताचा आहे हे स्पष्ट होते. बघा मित्रांनो, कॅबिनेट मिशन हे फक्त भारताची घटना तयार करण्यासाठी एक घटना समिती तयार केली होती, परंतु कॅबिनेट मिशन या समितीने संपूर्ण श्रेय आपल्या भारतीय जनतेला दिलेले आहेत. म्हणून भारतीय उद्देश पत्रिकेचे घटनेचे उगमस्थान हे स्वतः भारतीय जनताचा आहे असे यातून स्पष्ट होते.
राज्यघटनेची उद्देशपत्रिकेचे स्पष्टीकरण अभ्यास असताना राज्यव्यवस्थेचे स्वरूप अभ्यासणे महत्त्वाचे आहे। राज्यव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये पहिला आहे सार्वभौम। 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, तरी 26 जानेवारी 1950 पर्यंत भारताला वसाहतीचे राज्य म्हणण्यात येत असे। या राज्यघटनेमुळे भारताचे सार्वभौम राज्य निर्माण झाले। अंतर्गत आणि बहिर्गत भारतावर कोणतेही नियंत्रण नाही किंवा कोणाचेही नियंत्रण नाही। भारत हा राष्ट्रकुल संघाचा सदस्य असला तरी सदस्यत्व स्वेच्छेने त्यांनी स्वीकारले आहे। ते सोडण्यात ब्रिटिश सम्राटाच्या संमतीची गरज नाही। भारत केव्हाही सदस्यत्व सोडू शकतो। याचा अर्थ असा की भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे समाजवादी। समाजवाद या शब्दाचा समावेश 42व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देशपत्रिकेत केला गेला। भारताला साम्यवादी किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था मान्य नसून समाजवादी अर्थव्यवस्था मान्य आहे। श्रमिकांचे शोषण थांबवणे, उत्पन्नाच्या साधनांवर आणि वितरणावर सामाजिक मालकी व सामाजिक नियंत्रण ठेवणे यासाठी लोकशाही समाजवादाचा स्वीकार करण्यात आला। त्यानंतर धर्मनिरपेक्ष। धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश 42व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देशपत्रिकेत केला गेला। राज्य कोणत्याही धर्माला राजाश्रय देत नाही। धर्म ही पूर्णतः व्यक्तिगत बाब आहे। कोणावरही धर्म जबरदस्तीने लादता येत नाही। सर्व धर्मियांना शांततामय मार्गाने प्रचार आणि प्रसार आणि त्याचं पालन करण्याचा अधिकार आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे प्रजासत्ताक। प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक राज्यात अंतिम सत्ता जनतेच्या हाती असून राज्यकारभार जनतेच्या इच्छेनुसार चालतो। मतदानाद्वारे लोकप्रतिनिधी निवडून त्यांच्या मार्फत शासन चालवले जाते, त्यालाच प्रजासत्ताक असे म्हणतात। त्यानंतरचा मुद्दा आहे गणराज्य। ज्या राज्यात कोणतेही राजकीय पद वंश परंपरेने प्राप्त न होता त्यातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या पात्रतेनुसार प्राप्त करण्याची संधी असते त्याला गणराज्य असे म्हणतात। प्रत्येक गणराज्य प्रजासत्ताक असते, पण प्रत्येक प्रजासत्ताक राज्य गणराज्य असतेच असे नाही। इंग्लंडमध्ये राजा हा वंश परंपरेनुसार पद प्राप्त करत असतो, त्यामुळे ते प्रजासत्ताक राज्य असले तरी गणराज्य नाही। भारतात राष्ट्रपतीचे सर्वोच्च पद सुद्धा हे लोकनियुक्त आहे, यालाच गणराज्य असे म्हणतात। भारताच्या राज्यघटनेचे उद्देशपत्रिकेचे स्पष्टीकरण करत असताना राज्यव्यवस्थेचा उद्देश अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं आहे। मित्रांनो, उद्देशपत्रिकेत 4 उद्दिष्टे सांगितलेली आहेत। पहिला आहे न्याय। न्याय म्हणजे काय? न्याय हा राज्य संस्थेचा आत्मा आहे। सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापन केल्याशिवाय व्यक्तीची व समाजाची सर्वांगीण उन्नती होत नाही। समाजातील अन्यायकारक रूढी परंपरा करून प्रत्येक नागरिकाला समान सामाजिक दर्जा देणे, जाती, वंश, धर्माच्या आधारावर कोणालाही विकासाची संधी नाकारल्या न जाणे म्हणजे सामाजिक न्याय होय। प्रत्येकाला व्यवसाय स्वातंत्र्य, मूलभूत गरजा पूर्ण करण्याची राज्याची जबाबदारी, प्रत्येकाला निश्चित जीवनमानाची व किमान वेतनाची हमी राज्याने देणे म्हणजे आर्थिक न्याय होय। राज्यव्यवस्थेचा दुसरा उद्दिष्ट आहे स्वातंत्र्य। उद्देशपत्रिकेत विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म आणि उपासनेच्या बाबतीत सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिले गेलेले आहे। पण स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा नाही, तर व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक परिस्थितीचा घेण्याची समान संधी म्हणजे स्वातंत्र्य होय। त्यानंतर राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे समता। समता म्हणजे सारखेपणा नसून मानवनिर्मित भेदाभेद नष्ट करणे, सर्वांना व्यक्तिमत्व विकासाची समान संधी देणे, कायद्यासमोर प्रत्येक नागरिकाला समानता म्हणजेच समता होय। त्यानंतर राज्यव्यवस्थेचा चौथा उद्दिष्ट आहे बंधुता। सामाजिक भेदभाव, जातीवाद, धर्मवाद, भाषावाद, प्रांतीयवाद नष्ट करून सर्व नागरिकांमध्ये बंधुत्वाची भावना करणे आवश्यक होते। मित्रांनो, 42व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्यघटनेत सर्वात मोठी घटना दुरुस्ती केली गेली। एकूण 40 कलमांमध्ये बदल केला गेला। उद्देशपत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे नवीन शब्द घालण्यात आले। त्याचबरोबर समानतेच्या बाबतीत अखंडता हा शब्द समाविष्ट केला गेला। बघा मित्रांनो, उद्देशपत्रिकेचे स्पष्टीकरण करत असताना आपण घटनेचे उगमस्थान, राज्यव्यवस्थेचे स्वरूप आणि राज्यव्यवस्थेचे उद्देश अभ्यासले आहेत। या सर्व प्रकरणावर आता आपल्याला लॉ सीईटीच्या परीक्षाभिमुख प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे। मित्रांनो, प्रश्न पहिला आहे 42व्या घटना दुरुस्तीने घटनेच्या उद्देशपत्रिकेत या शब्दांचा समावेश करण्यात आला। पर्याय आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता
आणि वरील सर्व. तर आपण अभ्यास केल्याप्रमाणे 42व्या घटना दुरुस्तीने घटनेच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या तीनही शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक ड आहे तर तो बरोबर आहे. तर त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात अंतिम सत्ता टिंबटिंबच्या हाती आहे. पर्याय आहेत जनता, राष्ट्रपती, लोकप्रतिनिधी आणि पंतप्रधान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जनता. भारतात अंतिम सत्ता जनतेच्या हाती आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात प्रजासत्ताक राज्य पद्धती आहे कारण राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत चालतो. राज्यकारभार प्रत्यक्षपणे जनतेद्वारे चालतो. अंतिम सत्ता जनतेच्या हाती आहे. जनता दैनंदिन राज्यकारभारात भाग घेऊ सरकार चालवते. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 आणि 3. तर भारतात प्रजासत्ताक राज्य पद्धती आहे कारण राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमार्फत चालतो. आणि तिसरा आहे अंतिम सत्ता जनतेच्या हाती आहे. या प्रकारे सदर प्रश्नाचं उत्तर आहे फक्त 1 व 3. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत न्यायाची हमी दिली जाते. तर पर्याय आहेत सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि वरील सर्व. प्रश्नाचं उत्तर आहे ड वरील सर्व. भारतीय राज्यघटनेत सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाची हमी दिली जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील समतेचे तत्व असे सांगते की. पर्याय सर्वांना समान आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. कायद्यासमोर सर्व समान असतील. प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकासाची समान संधी राहील. आणि शेवटचा पर्याय ब व क. प्रश्नाचं उत्तर आहे ब आणि क. भारतीय राज्यघटनेतील समतेचे तत्व असे सांगते की कायद्यासमोर सर्व समान राहील. प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकासाची समान संधी राहील. त्यानंतरचा प्रश्न आहे, ही राज्यघटनेतील सर्वात मोठी घटना दुरुस्ती होय. 42वी, 44वी, 82वी आणि 35वी. तर उत्तर आहे 42वी. ही राज्यघटनेतील सर्वात मोठी घटना दुरुस्ती होय. मित्रांनो, राज्यघटनेचा अभ्यास करत असताना राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करणेही तेवढेच महत्वाचे आहे. राज्यघटनेमध्ये 4थ्या भागात कलम 35 ते 51 पर्यंत घटनेची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत, पण त्यांचे पालन करणे सरकारवर बंधनकारक नाही. कोणत्याही न्यायालयामार्फत त्यांची अंमलबजावणी करता येत नाही. राज्यघटनेमध्ये या तत्वांचे वर्गीकरण केले नसले तरी अभ्यासाच्या सोयीसाठी त्याचे 4 गटात वर्गीकरण करता येते. राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वे अभ्यासत असताना आपल्याला आपली मूलभूत अधिकार कोणती आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, मागच्या प्रकरणात आपण आपली मूलभूत अधिकार कोणकोणती ती अभ्यासलेली आहेत. पहिला आहे समतेचा अधिकार, दुसरा आहे स्वातंत्र्याचा अधिकार, तिसरा आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, नंतरचा आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, त्यानंतरचा आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि नंतर आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. या सर्वांचा अभ्यास करत असताना राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकार यातील फरकही आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर आता आपण अभ्यासूया आर्थिक तत्वे. प्रत्येक स्त्री पुरुषाला समान वेतन, संपत्तीच्या विकेंद्रीकरणासाठी प्रयत्न, कामगार हितासाठी प्रयत्न, प्रत्येक नागरिकाला उपजीविकेची साधने प्राप्त होण्यासाठी व्यवस्था, लहान मुले व स्त्रियांचे आर्थिक शोषण टाळण्यासाठी प्रयत्न, शेतीसाठी उपयुक्त व दूध देणाऱ्या जनावरांची हत्या बंद करणे इत्यादी सर्व बाबी या तत्वाच्या अंतर्गत येतात. त्यानंतर आहे सामाजिक तत्वे. 14 वर्षाखालील सर्व मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण, नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न, दुर्बल घटकांना सवलती व त्यांचे शोषण थांबवण्यासाठी प्रयत्न, स्वास्थ्याच्या दृष्टीने हानिकारक मादक पेय व अंमली पदार्थांवर बंदी, राष्ट्रीय व ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांचे संरक्षण इत्यादी सर्व बाबींचा समावेश या तत्वात केला जातो. आता आपल्याला लक्षात येईल की सामाजिक तत्वांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. नंतर आहे राजकीय तत्व. ग्रामपंचायती स्थापनेची योजना, सर्व नागरिकांना एकाच सामाजिक कायदा लागू करणे, शासन विभागाकडून स्वतंत्र न्याय विभाग, परराष्ट्र संबंधाची तत्व इत्यादी सर्व बाबी या तत्वामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शक तत्वे सांगता येईल. आर्थिक तत्वे, सामाजिक तत्वे, राजकीय तत्वे या सर्व तत्वांचा उल्लेख घटनेच्या कलम 35 ते 51 पर्यंत समावेश केलेला आहे. आता आपण बघणार आहोत मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकार यातील फरक. मित्रांनो, मूलभूत अधिकार समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, घटनात्मक उपायांचा अधिकार. आणि आता मार्गदर्शक तत्वे यामध्ये कोणकोणता फरक आहे आता आपण बघूया. नागरिकांना स्वातंत्र्याचा उपभोग घेता येण्यासाठी काही गोष्टी सरकारने करू नये असे मूलभूत अधिकारात दर्शवण्यात आलेले आहे. तर नागरिकांना चांगले जीवनमान
प्राप्त करून देण्यासाठी सरकारने काही गोष्टी कराव्या असे मार्गदर्शक तत्व सुचवतात. मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण झाल्यास नागरिकांना न्यायालयाद्वारे दाद मागता येते, पण मार्गदर्शक तत्वे सरकारने अंमलात आणली नाहीत तर न्यायालयात दाद मागता येत नाही. तर बघा मित्रांनो, 42व्या घटना दुरुस्तीनंतर मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार यांतील फरक आपल्याला सांगता येईल. तर आता बघूया मार्गदर्शक तत्व यावर आधारित काही परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उकल. प्रश्न पहिला आहे, राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे. 4 पर्याय दिले आहेत. सरकारवर बंधनकारक आहेत, केंद्र सरकारवर बंधनकारक आहेत, राज्य सरकारवर बंधनकारक आहेत आणि सरकारवर बंधनकारक नाहीत. याचं उत्तर आहे राजनीतीची मार्गदर्शक तत्वे सरकारवर बंधनकारक नाहीत. पुढचा प्रश्न आहे, मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास 4 पर्याय दिले आहेत. मूलभूत अधिकारांना प्राधान्य देण्यात येते, मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात येते, दोघांना समान पातळीवर लेखण्यात येते आणि चौथा आहे यापेक्षा वेगळे. तर याचं योग्य उत्तर आहे ब. मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात येते. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायती स्थापना, सर्वांना समान सामाजिक कायदा, स्वतंत्र न्याय विभाग व परराष्ट्र संबंध इत्यादींचा समावेश टिंबटिंबमध्ये होतो. तर 4 पर्याय दिले आहेत. मूलभूत अधिकार, सामाजिक तत्व, आर्थिक तत्व आणि राजकीय तत्व. तर याचं योग्य उत्तर आहे राजकीय तत्व. बघा आता उत्तर कसं होईल. ग्रामपंचायती स्थापना, सर्वांना समान सामाजिक कायदा, स्वतंत्र न्याय विभाग व परराष्ट्र संबंध इत्यादींचा समावेश राजकीय तत्वांमध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे, राज्यनीतीच्या सामाजिक मार्गदर्शक तत्वानुसार सरकारने हे केलं पाहिजे. तर त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. 14 वर्षाखालील सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण, नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न, मादक पेयावर बंदी आणि चौथा आहे वरील सर्व. तर मग राज्यनीतीच्या सामाजिक मार्गदर्शक तत्वानुसार सरकारने 14 वर्षाखालील सर्वांना मोफत सक्तीचे शिक्षण देणे, नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आणि मादक पेयावर बंदी आणणे. नंतरचा प्रश्न आहे, राज्यनीतीच्या आर्थिक तत्वांतर्गत या बाबी येतात. प्रत्येक स्त्री पुरुषाला समान वेतन, संपत्तीच्या विकेंद्रीकरणासाठी प्रयत्न, कामगार हितासाठी प्रयत्न आणि चौथा आहे अ व क. याचं उत्तर आहे अ आणि क. प्रत्येक स्त्री पुरुषाला समान वेतन आणि कामगार हितासाठी प्रयत्न ही राज्यनीतीच्या आर्थिक तत्वांतर्गत बाबी येतात. नंतरचा आहे, सरकारने मार्गदर्शक तत्व अंमलात आणली नाही तर. अंमलात आणली नाही तर काय होईल. तर मग आता 4 पर्याय दिले आहेत. न्यायालयात दाद मागता येते, न्यायालयात दाद मागता येत नाही, फक्त सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते आणि चौथा आहे सर्वोच्च उच्च न्यायालयात दाद मागता येते. तर सरकारने मार्गदर्शक तत्वे अंमलात आणली नाही तर त्याची न्यायालयात दाद मागता येत नाही. मित्रांनो, राज्यघटना अभ्यासत असताना आपल्याला राज्यसभा व लोकसभा या 2 घटकाबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तर राज्यसभा हे संसदेचे द्वितीय किंवा वरिष्ठ गृह असले तरी त्याचे अधिकार लोकसभेपेक्षा कमी आहेत. घटनेतील तरतुदीनुसार राज्यसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 250 राहील असे स्पष्ट केलेले आहे. त्यापैकी 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती हे वाङ्मय, कला, समाजसेवा, विज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये नावाजलेल्या व्यक्तींमधून करतात. तर उरलेले 238 सदस्य हे निर्वाचित सदस्य असून घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात. घटनेच्या 4थ्या परिशिष्टामध्ये प्रत्येक घटक राज्याला राज्यसभेत किती प्रतिनिधित्व पाठवता येतील याची यादी दिलेली आहे.
मित्रांनो, आता बघूया आपण राज्यसभेचे अधिकार. राज्यसभेला कायदेविषयक, प्रशासकीय, आर्थिक व संविधान विषयक अधिकार आहेत. धनविधेयक सोडून कोणत्याही विधेयकाचा राज्यसभेत प्रारंभ होऊ शकतो. राज्यसभेच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही. लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त 6 महिने विलंब लावू शकते. तो कालावधी लोटला तर राष्ट्रपती दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलावतो. एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांचा असतो. तसेच लोकसभेने मंजूर केलेल्या धनविधेयकास राज्यसभेला 14 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा लागतो. तसे न केल्यास तो मंजूर झाले असे समजण्यात येते. मंत्रिमंडळाने मांडलेले एखादे विधेयक राज्यसभेने नामंजूर केले तरी मंत्रिमंडळ राजीनामा देऊ शकत नाही. राज्यसभा मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव मंजूर करू शकत नाही. राष्ट्रपतीवर महाभियोग चालवणे, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, संघ लोकसेवा आयोगाचे सभासद, महालेखा परीक्षक इत्यादींवर आरोप ठेवून त्यांना पदच्युत करणे, राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेणे, घटना दुरुस्ती इत्यादी बाबतीत राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरीचे अधिकार आहेत. या प्रकारे मित्रांनो, आपण राज्यसभेचे अधिकार अभ्यासलेले आहेत. राज्यसभा हा घटक अभ्यास असताना आपण राज्यसभा म्हणजे काय, राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराची पात्रता काय असावी, निवडणूक पद्धत कशी असते, राज्यसभेचा कालावधी किती असतो, राज्यसभेची गणसंख्या किती असते आणि शेवटी आपण बघितलं आहे राज्यसभेचे अधिकार. या प्रकारे मित्रांनो, राज्यसभेवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसभेचा अभ्यास केला. तर परीक्षेच्या दृष्टीने राज्यघटनेमधील लोकसभा या टॉपिकवर जे जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा विचारले जातात ते आज आपण कव्हर करणार आहोत. भारतीय संघाच्या सर्वोच्च कायदे मंडळाला संसद म्हणजेच पार्लमेंट असे संबोधले जाते. संसद ही शासन व्यवस्थेची कायदेशीर अंग म्हणजे लेजिस्लेटिव्ह ऑर्गॅन आहे. संसदीय लोकशाही व्यवस्थेत देशाच्या शासनामध्ये संसदेची मध्यवर्ती भूमिका असते. लोकसभेला प्रथम किंवा कनिष्ठ गृह असे म्हणत असले तरी अधिकारांच्या बाबतीत श्रेष्ठ दर्जाचे आहेत. लोकसभेच्या रचनेची तरतूद घटनेच्या कलम 81 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार लोकसभेची महत्तम संख्या 252 इतकी ठरवण्यात आलेली आहे. पैकी विविध राज्यातून जास्तीत जास्त 530 व केंद्रशासित प्रदेशातून जास्तीत जास्त 20 असे एकूण 550 आणि अँग्लो इंडियन असे 2 म्हणजे एकूण 552 अशी संख्या ठरवण्यात आली आहे. राष्ट्रपतींमार्फत अँग्लो इंडियन समाजातून 2 सदस्य केले जाते. लोकसभा सदस्यांची निवड लोकांकडून गुप्त मतदान पद्धतीने प्रौढ मताधिकाराच्या आधारावर केली जाते. हा अधिकार 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला असतो. आता लोकसभेची उमेदवाराची पात्रता काय असावी? तो भारताचा नागरिक असावा, त्याचे वय 25 वर्षापेक्षा कमी असू नये, त्याचे नाव इतर कोणत्याही मतदारसंघात असावे, संसदेने ठरवून दिलेली इतर सर्व पात्रता त्याच्या अंगी असावी. आता तोच उमेदवार आपण अपात्र कसं ठरू शकतो? तो सरकारी नोकर किंवा सरकारी लाभ प्राप्त करणारा असणारे, तो दिवाळखोर व मानसिक दृष्ट्या विकृत असणारे व्यक्ती, देशातील इतर कोणत्याही विधिमंडळाचे सदस्य आणि चौथा आहे गुन्हेगारीसाठी शिक्षा झालेली व्यक्ती. तर अशा प्रकारे लोकसभा उमेदवाराची अपात्रता ठरू शकते. राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधी प्रत्यक्षपणे प्रादेशिक मतदारसंघांमधून सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीने निवडून दिले जातात. म्हणजेच मतदान करण्याचा अधिकार प्रत्येक 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व मतदानासाठी अपात्र न घोषित केलेल्या सर्व भारतीय व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे. 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार 5 लाख ते 7.5 लाख मतदारांना एक प्रतिनिधी असतो. दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेनुसार प्रतिनिधित्वाचे नवीन प्रमाण ठरवण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. 42व्या घटना दुरुस्तीने 1971 सालची जनगणना हाच प्रमाण मानून इसवी सन 2000 पर्यंत मतदारसंघ आणि प्रतिनिधित्व गोठवण्यात आलेले आहे. सर्वाधिक सदस्य उत्तर प्रदेशचे आहेत एकूण 80, तर सिक्कीम, नागालँड व मिझोराम यांचा प्रत्येकी एक सदस्य लोकसभेत आहे. तसेच महाराष्ट्राचे 48 प्रतिनिधी लोकसभेत आहेत. लोकसभेचा कार्यकाल हा एकूण 5 वर्षाचा असतो, पण राष्ट्रपती मुदतीपूर्वी लोकसभा विसर्जित करू शकतो. साधारणतः लोकसभेचा कार्यकाल वाढविता येत नाही, पण राष्ट्रपतीने संकटकालीन घोषणा केल्यास संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल
फक्त एकदाच एका वर्षासाठी वाढवू शकतो। त्यानंतर गणसंख्या, लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यासाठी एकूण सभासद संख्येच्या 1/10 एवढी संख्या ही आवश्यक गणसंख्या ठरवण्यात आलेली आहे। लोकसभेचे अधिवेशन, राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहांची बैठक त्याला योग्य वाटेल अशा वेळी आणि अशा स्थळी बोलवतो, पण संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा अधिक अंतर असता कामा नये। संसदेच्या अधिकाऱ्यांमध्ये लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सभापती व उपसभापती यांचा समावेश होतो। त्याचबरोबर त्यांच्या गैरहजेरीत काम करण्यासाठी दोन्ही सभागृहामध्ये पॅनल ऑफ चेअरपर्सनची नियुक्ती केली जाते। लोकसभेचे सभासद आपल्यामधूनच सभापतीची निवड करतात। त्यांचा कार्यकाल हा साधारणतः लोकसभेच्या कार्यकाला एवढाच असतो, मात्र त्यापूर्वी तो राजीनामा देऊ शकतो। त्याचे लोकसभा सदस्यत्व काढून घेतल्यास किंवा लोकसभेने त्यावर अविश्वास ठराव पास केल्यास सभापती पद संपुष्टात येते। लोकसभा आपल्या सभासदांमधून एक उपसभापती निवडते। सभापतीच्या अनुपस्थितीत तो सभापती म्हणून कार्य करतो। लोकसभेचे अधिकार, तर लोकसभेचे अधिकार काय काय आहेत? लोकसभेला कायदेविषयक, प्रशासकीय, आर्थिक तसेच इतर अधिकार देखील असतात। लोकसभेच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही। धन विधेयक लोकसभेतच मांडावे लागते। लोकसभा या मंत्रिमंडळावर अविश्वास प्रस्ताव मंजूर करून मंत्रिमंडळास राजीनामा देण्यास भाग पाडू शकतात। त्याप्रमाणे राष्ट्रपतीने केलेल्या अभिभाषणावर धन्यवाद व्यक्त करणारा ठराव किंवा अर्थसंकल्प लोकसभेने नामंजूर केला तरी सुद्धा मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो। राष्ट्रपतीवर महाभियोग चालवणे, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, संघ लोकसेवा आयोगाचे सभासद, महालेखा परीक्षक इत्यादी सर्वांवर आरोप ठेवून त्यांना पदच्युत करणे तसेच राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेणे, घटना दुरुस्ती इत्यादी बाबतीत लोकसभेला राज्यसभेच्या बरोबरीने अधिकार असतात। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत अभ्यासलेल्या टॉपिकवर आपण काही MCQs बघूया। भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर याचे 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय आहे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा। दुसरा आहे पंतप्रधान, लोकसभा आणि राज्यसभा। तिसरा आहे लोकसभा आणि राज्यसभा आणि चौथा आहे फक्त लोकसभा। तर मित्रांनो, भारतीय संसदेमध्ये राष्ट्रपती, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या तीनही गोष्टींचा समावेश होतो। एकचं बरोबर उत्तर आहे अ। दुसरा प्रश्न आहे संसदेशी संबंधित कलमे कोणती आहेत? तर पर्याय क्रमांक 1 आहे कलम 36 ते 51, दुसरा आहे कलम 12 ते 35, तिसरा आहे कलम 8 ते 12 आणि चौथा आहे कलम 79 ते 122। संसदेशी संबंधित कलमे आहेत कलम 79 ते 122। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। भारतीय संसद टिंबटिंब आहे। याचे पर्याय दिले आहेत एकगृही, द्विगृही, त्रिगृही आणि यापेक्षा वेगळे। भारतीय संसद ही द्विगृह आहे, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा। तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। टिंबटिंब हे संसदेचे 2 सभागृह आहेत, लोकसभा व राज्यसभा, विधानसभा व विधान परिषद, लोकसभा व विधानसभा, राज्यसभा व विधानसभा। तर लोकसभा व राज्यसभा हे संसदेचे 2 सभागृह आहेत। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। राष्ट्रपती हा टिंबटिंबचा सदस्य असतो। पर्याय क्रमांक अ आहे लोकसभेचा सदस्य असतो। पर्याय क्रमांक ब राज्यसभेचा सदस्य असतो। पर्याय क्रमांक क कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य असतो आणि पर्याय क्रमांक ड कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो, म्हणजेच राष्ट्रपती हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो। पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे। याचे 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे राज्यसभा, दुसरा लोकसभा, तिसरा विधानसभा आणि चौथा आहे विधान परिषद। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्यसभा, म्हणजेच राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे। पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे। तर त्याचेही 4 पर्याय दिले आहेत लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ लोकसभा। लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे। तर या 2 प्रश्नांमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे। पुढचा प्रश्न आहे लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा टिंबटिंब असतात। पर्याय 4 दिलेले आहेत, कमी आहेत, जास्त आहेत, तेवढेच आहेत आणि काही विशेष काळात वाढतात।
तर याचं उत्तर आहे लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा जास्त आहेत. विद्यार्थी मित्र हो, आजच्या प्रकरणामध्ये राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोन पदांविषयी माहिती घेणार आहोत. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या भाग 5 मधील प्रकरण पहिले यामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित आहे. राष्ट्रपती हे भारताचे राज्य प्रमुख म्हणजेच हेड ऑफ द स्टेट असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालतो. राष्ट्रपती पद हे अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे पद आहे. राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असून ते देशाची एकता, एकात्मता व अखंडता यांची प्रतीक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कलम 52 मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल तरतूद करण्यात आली आहे. कलम 53/1 मध्ये भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकारी राष्ट्रपती यांच्याकडे आहे. तसेच कलम 53/2 अन्वये राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षक दलाचे सरसेनापती असतील असे घोषित करण्यात आलेले आहे. राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची पात्रता काय काय असावी ते आता आपण बघूया. तो भारताचा नागरिक असावा, त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी, तो सरकारी नोकर नसावा किंवा सरकारी लाभ प्राप्त करणारा नसावा, तो संसदेचा किंवा राज्य विधिमंडळाचा सभासद नसावा, त्याचा उमेदवारी अर्ज संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या कमीत कमी 40 सदस्यांना समर्पित असावा, तो लोकसभेवर निवडून येण्यास पात्र असावा. तर अशा प्रकारे राष्ट्रपती पदासाठी जो कोणी उमेदवार असेल त्याला या 6 अटी पूर्ण कराव्या लागतात. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती पदाची निवडणूक कशा प्रकारे होते हे आता आपण बघूया. राष्ट्रपतीची निवडणूक लोकांमार्फत प्रत्यक्षपणे होत नाही तर ती अप्रत्यक्षपणे होते. राज्यघटनेच्या कलम 54 नुसार राष्ट्रपतीची निवडणूक ही एका निर्वाचक गणाकडून होते. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य असतात. त्यानंतर राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य असतात. दिल्ली, पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य असतात. अशा प्रकारे राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने होते. राष्ट्रपती पदाचा कार्यकाल. घटनेनुसार राष्ट्रपती पदाचा कार्यकाल हा 5 वर्षाचा आहे. त्याचा कार्यकाल संपण्यापूर्वी नवीन राष्ट्रपतीची निवडणूक झाली पाहिजे. परंतु तसे झाले नाही तर तो राष्ट्रपती नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत त्या पदावर असू शकतो. राष्ट्रपती म्हणून निवडून आलेली व्यक्ती पुन्हा किती वेळाही निवडणूक लढवू शकते आणि निवडून आल्यास पुन्हा राष्ट्रपती होऊ शकते. राष्ट्रपती हा मुदतीपूर्वी सुद्धा राजीनामा देऊ शकतात. ते आपला राजीनामा स्वहस्ताक्षरात उपराष्ट्रपतीकडे पाठवू शकतात. उपराष्ट्रपती हा राजीनामा लोकसभेच्या सभापतीकडे पाठवतात. अशा वेळी उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती बनतो. परंतु 6 महिन्याच्या आत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक झालीच पाहिजे. तर अशा प्रकारे राष्ट्रपती पदाची निवडणूक आपल्याला सांगता येईल. राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत. तर राज्यघटनेच्या कलम 61 मध्ये राष्ट्रपतींवर महाभियोग लावून त्यांना पदमुक्त करण्याची पद्धत दिलेली आहे. महाभियोग केवळ घटनाभंग या एकाच कारणावरून लावता येतो किंवा भ्रष्टाचार यावरूनही राष्ट्रपतीला पदमुक्त करता येते. राष्ट्रपतीवर महाभियोग लावण्यासाठी घटनाभंगाचा दोषारोप संसदेच्या कोणत्याही सभागृहाकडून करण्यात येऊ शकतो. राष्ट्रपतीवरील दोषारोपांचा प्रस्ताव ठरावाच्या स्वरूपात मांडावा लागतो. कोणत्याही सभागृहाने 2/3 बहुमताने आरोपपत्र मंजूर केल्यास दुसरे सभागृह त्याची चौकशी करते. चौकशीनंतर 2/3 बहुमताने आरोप झाल्याचे घोषित केल्यास राष्ट्रपतीला पदत्याग करावा लागतो. आरोपपत्र मांडण्यासाठी त्या गृहाच्या कमीत कमी 1/4 सदस्यांची लेखी संमती असणे आवश्यक असते. अशा ठरावाच्या वेळी भारताचा सरन्यायाधीश हे पद भूषवतो. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश आणि त्यांच्यानंतर ज्येष्ठता क्रमानुसार असणारा न्यायाधीश हा कार्यकारी राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतो. भारताचा मुख्य न्यायाधीश किंवा त्याच्या गैरहजेरीत सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ न्यायाधीश राष्ट्रपतीला अधिकार पदाची शपथ घ्यायला लावतो. आता राष्ट्रपतींचे अधिकार. राष्ट्रपती हा शासन विभागाचा प्रमुख आहे. तो 3ही सैन्य दलाचा प्रमुख आहे. 42व्या घटनेदुरुस्तीने राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारलाच पाहिजे असे बंधन घालण्यात आलेले आहे. त्यामुळे राष्ट्रपती हे नाममात्र शासक बनतात. राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार. भारत सरकार सर्व कार्यकारी कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालवतो. शासन प्रमुख या नात्याने सर्व उच्च पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. पंतप्रधान, इतर मंत्री, सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्याचे राज्यपाल,
राजदूत, अर्थ आयोगाचे सभासद, निवडणूक आयोग, लोकसेवा आयोग, त्याचे सभासद, महान्यायवादी, महालेखापाल तसेच तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यानंतर राष्ट्रपतींचे विधिविषयक अधिकार. संसदेने संमत केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतीची संमती आवश्यक असते. राष्ट्रपती हे विधेयक पुनर्विचारासाठी संसदेकडे पाठवू शकतात, पण संसदेने तेच विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना त्या विधेयकाला संमती द्यावीच लागते. संसदेचे अधिवेशन बोलवणे, ते तहकूब करणे, लोकसभेचे विसर्जन करणे, लोकसभेच्या पहिल्या बैठकीचे उद्घाटन करणे, राज्यसभेवर 12 सदस्यांना नेमणे इत्यादी प्रकारचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. राष्ट्रपतींचे अर्थविषयक अधिकार. राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कोणतेही धनविधेयक संसदेमध्ये मांडता येत नाही. प्रत्येक वर्षाचे अंदाजपत्रक राष्ट्रपतीच्या संमतीनंतरच अर्थमंत्री संसदेमध्ये मांडतात. अनपेक्षित खर्च निधी हा राष्ट्रपतीच्या नियंत्रणाखाली असतो. केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक संबंधाबाबत व राज्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याबाबत राष्ट्रपतीला विशेष अधिकार आहेत. राष्ट्रपतींचे न्यायविषयक अधिकार. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीशांच्या नेमणुका करणे, एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे किंवा माफ करणे, संसदेने महाभियोगाद्वारे विनंती केल्यास न्यायाधीशांना पदावरून दूर करणे इत्यादी प्रकारचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. राष्ट्रपती हे कायदेविषयक बाबींवर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात. त्यानंतर आहेत राष्ट्रपतीचे संकटकालीन अधिकार. राष्ट्रावर आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्रपतींना काही विशेष संकटकालीन अधिकार दिलेले आहेत. घटनेनुसार बाह्य आक्रमण किंवा बंडामुळे निर्माण होणारे संकट, घटक राज्यातील अस्थिर परिस्थिती आणि आर्थिक संकट. संकटकालीन अधिकारांमुळे संघात्मक स्वरूप नष्ट होऊन एककेंद्री राज्य बनते व केंद्राला व्यापक प्रमाणावर सत्ता प्राप्त होते. केंद्रीय मंत्रिमंडळ हुकुमशहा बनण्याची भीती असते. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार डॅश डॅशचा असतो. तर या प्रश्नाकरिता 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे लोकसभा अध्यक्ष, दुसरा राज्यसभा अध्यक्ष, तिसरा आहे राष्ट्रपती आणि चौथा पर्याय आहे पंतप्रधान. तर याचं योग्य उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष, म्हणजे पर्याय पहिला. तर उत्तर कसे होईल बघा. एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्ष यांचा असतो. प्रश्न दुसरा आहे, लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त टिंब विलंब लावू शकते. तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत. 4 वर्ष, 6 महिने, 1 वर्ष, अजिबात नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6 महिने. लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त 6 महिने विलंब लावू शकते. आता पुढचा प्रश्न आहे, टिंब हे विधेयकाचा प्रारंभ राज्यसभेत होऊ शकत नाही. तर त्याचेही 4 पर्याय दिलेले आहेत. कायदे, प्रशासकीय, धन आणि वरील सर्व. तर याचं योग्य पर्यायाचं उत्तर आहे धन विधेयकाचा प्रारंभ राज्यसभेत होऊ शकत नाही. राज्यसभा सदस्यांची निवड करताना टिंब मतदान करतात. लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा व विधानसभा सदस्य, त्यानंतर विधानसभा सदस्य. तर राज्यसभा सदस्यांची निवड करताना विधानसभा सदस्य मतदान करतात. तर पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. राष्ट्रपतीची निवड करताना टिंब मतदान करतात. 4 पर्याय दिले आहेत. लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. राष्ट्रपतीची निवड करताना लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य हे मतदान करतात. विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय कायदे मंडळ अभ्यासत असताना भारताच्या राज्यघटनेमध्ये ब्रिटनच्या धर्तीवर संसदीय शासन पद्धतीची रचना करण्यात आलेली आहे. त्यानुसार भारतीय राज्य प्रशासकीय व्यवस्थेमध्ये खरी वास्तव कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या हातात आहे. भारतातील संसदीय शासन व्यवस्थेच्या तत्वांचे वर्णन मात्र घटनेत करण्यात आलेले नाही. केवळ कलम 74 व 75 या 2 कलमांमध्ये त्याबद्दल काही तरतुदी ढोबळ मानाने देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी कलम 74 मध्ये मंत्रिमंडळाच्या दर्जाची तरतूद करण्यात आली आहे. तर कलम 75 मध्ये मंत्र्याची नियुक्ती, पद कालावधी, जबाबदारी, पात्रता, शपथ आणि पगार तसेच त्यांचे भत्ते याबाबत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात लोकसभेत ज्या पक्षाचे बहुमत आहे त्या पक्षाच्या नेत्यास राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नेमतो आणि त्याच्या सल्ल्यानेच बाकीच्या इतर मंत्र्यांची नेमणूक करतो. तर बघा, कॅबिनेट मंत्रीपद अर्थ, परराष्ट्र संबंध, संरक्षण, गृह, दळणवळण, रेल्वे इत्यादी महत्त्वाचे खाती कॅबिनेट मंत्र्याकडे असतात. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहत नाही.
पण पंतप्रधानांच्या आमंत्रणावर ते बैठकीला उपस्थित राहू शकतात. हे मंत्री खात्याचे धोरण ठरवू शकत नाही. उपमंत्री, डेप्युटी मिनिस्टर, उपमंत्र्यांना मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार दिला जात नाही. ते कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्र्याला सहाय्यक म्हणून कार्य करतात. तसेच त्यांना त्यांच्या प्रशासकीय, राजकीय तसेच संसदीय कामकाजात मदत करतात. ते कॅबिनेटचे सदस्य नसतात, त्यामुळे कॅबिनेटच्या सभांमध्ये भाग घेत नाही. वरील मंत्र्याव्यतिरिक्त संसदीय सचिव हा एक मंत्र्याचा प्रकार आहे. ते उपमंत्र्यासारखे मंत्री असतात. त्यांना कोणत्याही विभागाचा कार्यभार नसतो, मात्र ते ज्येष्ठ मंत्र्यांना त्यांच्या संसदीय कामकाजात मदत करण्याचे कार्य करतात. वरील 3 प्रकाराशिवाय काही व्यक्तींची संसदीय सचिव व काहींची बिनखात्याचे मंत्री म्हणूनही पंतप्रधान नेमणूक करतात. धोरण निश्चित करणे, धोरणांच्या अंमलबजावणीसाठी कार्य करणे, आर्थिक धोरण ठरवणे, विविध नेमणुकांसाठी संमती देणे, परराष्ट्रीय धोरण ठरवणे इत्यादी कार्य मंत्रिमंडळ करते. आता अभ्यासणार आहोत आपण पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर. भारताच्या राज्यघटनेत कलम 74 अन्वये राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागेल. यावरून भारताच्या घटनेने निर्माण केलेल्या संसदीय शासन व्यवस्थेत राष्ट्रपती हे नामधारी कार्यकारी प्राधिकारी आहेत आणि पंतप्रधान वास्तव कार्यकारी प्राधिकारी आहेत. दुसऱ्या भाषेत राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख तर पंतप्रधान हे शासन प्रमुख आहेत. घटनेमध्ये पंतप्रधानांच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतीही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही. कलम 75 मध्ये केवळ एवढे सांगण्यात आले आहे की राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील. मात्र याचा अर्थ असा होत नाही की राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीची निवड पंतप्रधान म्हणून करू शकतात. संसदीय शासन पद्धतीमध्ये प्रस्थापित झालेल्या संकेतानुसार राष्ट्रपतींना लोकसभेतील बहुमतामधील पक्षाच्या नेत्यालाच पंतप्रधान म्हणून नियुक्त करावे लागते. घटनेने पंतप्रधानाचा कार्यकाल निश्चित केलेला नाही. लोकसभेचा विश्वास असेपर्यंत तो पदावर राहू शकतो, म्हणजे जास्तीत जास्त 5 वर्ष तो अधिकार पदावर राहू शकतो, पण कार्यकाल संपण्यापूर्वी तो राजीनामाही देऊ शकतो. त्याप्रमाणे लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक घेण्याची विनंती तो करू शकतो. पंतप्रधानाची कार्य: मंत्रिमंडळाची निर्मिती करणे, खाते वाटप करणे, मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणे, मंत्रिमंडळातील सदस्यांकडून राजीनामा घेणे, लोकसभेत आपल्या पक्षाचे नेतृत्व करणे, लोकसभेचा नेता म्हणून कार्य करणे, राष्ट्रपती व मंत्रिमंडळ याच्यामधील दुवा म्हणून कार्य करणे, विविध प्रकारच्या नियुक्ती करणे, राष्ट्रपतीला सल्ला देणे व परराष्ट्रीय धोरण ठरवणे इत्यादी सर्व कार्य पंतप्रधान करतात. विद्यार्थी मित्र हो, केंद्र आणि राज्य संबंध अभ्यासत असताना भारतीय राज्यघटना ही संघ राज्य स्वरूपाची असल्याचे केंद्र व राज्यामध्ये कायदेविषयक, कार्यकारी, प्रशासकीय व वित्तीय अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे. मात्र न्यायविषयक अधिकारांची विभागणी करण्यात आलेली नाही, कारण राज्यघटनेने केंद्रीय तसेच राज्य कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एकाच एकात्मिक न्याय व्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. जरी केंद्र व राज्य सरकारे आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च असले तरी संघ राज्य व्यवस्थेच्या प्रभावी कार्यचलनासाठी त्यांच्यामध्ये महत्तम सुसंवाद व समन्वयाची आवश्यकता आहे. त्यामुळे केंद्र व राज्यांमधील संबंधाच्या विविध बाजूंचे नियमन करण्यासाठी राज्यघटनेत विस्तृत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. केंद्र व राज्य संबंधांचा अभ्यास 3 आधारावर केला जातो: कायदेविषयक संबंध, प्रशासकीय संबंध, वित्तीय संबंध. संघसूची: राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या संरक्षण, आरमार, अणुशक्ती यासारख्या 97 विषयांच्या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेलाच आहे. त्यानंतर राज्यसूची: स्थानिक दृष्ट्या महत्त्वाच्या 61 विषयांच्या बाबतीत कायदा करण्याचा अधिकार घटक राज्यांच्या विधिमंडळास आहे. समवर्त सूची: या सूचीत एकूण 47 विषयांचा समावेश केलेला आहे. या सूचीतील विषयांबाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र आणि घटक राज्य सरकारांना आहे. पण एकाच कायद्याच्या बाबतीत दोन्ही सरकारांमध्ये परस्पर विरोध झाल्यास केंद्र सरकारचा कायदा अस्तित्वात राहतो व राज्याचा कायदा रद्द होतो. शेष अधिकार: ज्या विषयांचा स्पष्ट उल्लेख कोणत्याही सूचित केलेला नाही त्यांना शेष विषय असे म्हणतात. या शेष विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. आणीबाणीच्या काळात घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या विनंतीवरून विदेशाची केलेल्या कराराची पालनासाठी व राष्ट्रहिताच्या दृष्टीने संसद राज्यसूचीतील विषयाच्या बाबतीत कायदे करू शकते. राज्यपालाची पक्षपाती वागणूक
वारंवार राष्ट्रपती शासन लागू करणे, पक्षीय राजकारण, आर्थिक बाबतीत मतभेद. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत अभ्यासलेल्या घटकावर आता आपण काही बहुपर्यायी प्रश्नांचा उकल करूया. प्रश्न पहिला आहे, यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती इतर नेत्यांची नेमणूक करतो. तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत. पर्याय अ आहे उपराष्ट्रपती, ब नंबरचा पर्याय आहे लोकसभा अध्यक्ष, क नंबरचा पर्याय आहे पंतप्रधान आणि ड नंबरचा पर्याय आहे संसदीय पक्षनेता. तर राष्ट्रपती हे पंतप्रधान यांच्या सल्ल्याने इतर नेत्यांची नेमणूक करतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब हे मंत्रिमंडळातील प्रथम दर्जाचे मंत्री आहेत. तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत. पर्याय अ आहे राज्यमंत्री, पर्याय ब उपमंत्री, पर्याय क कॅबिनेट मंत्री आणि पर्याय ड आहे बिनखात्याचे मंत्री. तर कॅबिनेट मंत्री हे मंत्रिमंडळातील प्रथम दर्जाचे मंत्री आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे मंत्रिमंडळातील द्वितीय दर्जाचे मंत्री आहेत. याचेही 4 पर्याय दिले आहेत. पर्याय अ आहे कॅबिनेट मंत्री, पर्याय ब राज्यमंत्री, पर्याय क उपमंत्री आणि पर्याय ड बिनखात्याचे मंत्री. राज्यमंत्री हे मंत्रिमंडळातील द्वितीय दर्जाचे मंत्री आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब राज्यमंत्री. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधानांचा कार्यकाल साधारणपणे टिंबटिंब असतो. पर्याय अ आहे 6 वर्ष, पर्याय ब 5 वर्ष, पर्याय क 3.5 वर्ष आणि पर्याय ड 7 वर्ष. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब 5 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हा राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दुवा आहे. तर पर्याय अ आहे पंतप्रधान, पर्याय ब कॅबिनेट मंत्री, पर्याय क संसद सचिव आणि पर्याय ड उपराष्ट्रपती. तर याचं योग्य उत्तर आहे पंतप्रधान. पंतप्रधान हा राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दुवा आहे. पुढचा प्रश्न आहे, यांची बैठक म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक होय. याचेही 4 पर्याय दिले आहेत. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री आणि बिनखात्याचे मंत्री. तर कॅबिनेट मंत्र्याची बैठक म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ कॅबिनेट मंत्री. पुढचा प्रश्न आहे, घटनेमध्ये केंद्र व राज्य संबंधाच्या टिंबटिंब सूची आहेत. तर त्याचे 4 पर्याय दिले आहेत. 3, 2, 4 आणि 6. तर घटनेमध्ये 3 सूची दिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, संघ सूचीमध्ये टिंबटिंब विषयांचा समावेश आहे. तर आपण अभ्यासल्याप्रमाणे संघ सूचीमध्ये 97 विषयांचा समावेश आहे. तर आपला पर्याय बरोबर येईल 4 नंबरचा पर्याय. राज्य सूचीमध्ये टिंबटिंब विषयांचा समावेश आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल 66 विषयांचा समावेश आहे. हे आपण आता थेरीमध्ये अभ्यासलंच आहे. समोर्थ सूचीमध्ये टिंबटिंब विषयाचा समावेश आहे. तर समोर्थ सूचीमध्ये 47 विषयांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न आहे, संघ सूचीतील विषयावर टिंबटिंब कायदा करू शकते. आपल्याचे 4 पर्याय बघा. फक्त संसद, घटक राज्याचे विधिमंडळ, संसद व विधिमंडळ आणि ड पर्याय वरील सर्व. तर आपण अभ्यासल्याप्रमाणे संघ सूचीतील विषयावर फक्त संसद कायदा करू शकते. विधिमंडळ करू शकत नाही किंवा घटक राज्याचं विधिमंडळ करू शकत नाही. तर फक्त संसद करू शकते. हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार घटक राज्याच्या विधिमंडळाचा आहे. तर त्याचेही 4 पर्याय आहेत. केंद्र, राज्य, संघ, समवर्ती. तर याच योग्य पर्याय राज्य. राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार घटक राज्याच्या विधिमंडळाचा आहे. न्यायव्यवस्था हे शासन व्यवस्थेचे 3रे महत्त्वाचे अंग आहे. संघ राज्य घटकांमध्ये तंटे, शासन व जनता यामध्ये तंटे तसेच जनतेमधील आपसातील तंटे सोडवणे हे न्यायव्यवस्थेचे प्रमुख कार्य आहे. तसेच घटनात्मक तरतुदींचा अर्थ लावण्याचेही कार्य न्यायालयामार्फत केले जाते. भारताच्या घटनेत संघ राज्य व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला असला तरी न्यायव्यवस्थेच्या बाबतीत एकात्मक व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये अमेरिकन घटनेच्या विपरीत संघ राज्य व घटक राज्यांसाठी न्यायालयाची एकात्म व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. न्यायालयांद्वारे संघ राज्य तसेच घटक राज्य असे दोन्ही प्रकारचे कायदे प्रशासित केले जातात. भारतात USA प्रमाणे संघ राज्य व्यवस्था असली तरी न्यायव्यवस्थेची एकात्मक व्यवस्था असून कायदा व न्यायाची एकच मूलभूत व्यवस्था आहे. भारतात एकात्म न्यायव्यवस्थेत
संपूर्ण गणराज्यासाठी न्यायालयांची एकच शृंखला असून तिच्या शिरोभागी सर्वोच्च न्यायालय आहे. त्यानंतरच्या पातळीवर घटक राज्यात उच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या नंतरच्या पातळीवर अन्य न्यायालयांची एक शृंखला आहे. कनिष्ठ न्यायालय असे म्हणतात. राज्यघटनेमध्ये संघराज्य न्यायव्यवस्थेची तरतूद भाग 5 मधील प्रकरण 4 त्यात कलम 124 ते 147 दरम्यान करण्यात आली आहे. घटक राज्यातील उच्च न्यायालयांची तरतूद भाग 6 त्यामधील प्रकरण 5 कलम 214 ते 231 दरम्यान करण्यात आली आहे. तसेच कनिष्ठ न्यायालयांची तरतूद भाग 6 त्यामधील प्रकरण 6 आणि कलम 233 ते 237 दरम्यान करण्यात आलेली आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालय 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1935च्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा घेतली आहे. राज्यघटनेमध्ये संघराज्य न्यायव्यवस्थेची तरतूद भाग 5 मधील प्रकरण 4 त्यामधील कलम 124 ते 147 दरम्यान सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे संघटन, स्वातंत्र्य, अधिकार क्षेत्र, अधिकार, त्याच्या पद्धती इत्यादी सर्वांबद्दल तरतूद करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व कनिष्ठ न्यायालय, शासकीय संस्था व नागरिकांवर बंधनकारक असतात. भारताच्या राज्यघटनेत कलम 124/1 अन्वये भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील. राज्यघटनेने अन्य न्यायाधीशांची संख्या किती असावी हे ठरवण्याचा अधिकार संसदेला दिला आहे. मूळ राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 8 त्यामध्ये एक सरन्यायाधीश व 7 अन्य न्यायाधीश इतकी संख्या ठरवण्यात आली होती. त्यानंतर संसदीय कायद्याद्वारे अन्य न्यायाधीशांची संख्या क्रमाक्रमाने वाढवण्यात आली. 1956 मध्ये 10, 1960 मध्ये 13, 1977 मध्ये 17, 1986 मध्ये 25 तर 2009 मध्ये 30 अशी करण्यात आली होती. आपण न्यायाधीशांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती शहीनिशी व स्वमुद्रांकित अधिकारपत्राद्वारे करतात. राष्ट्रपतींमार्फत अन्य न्यायाधीशाची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश तसेच त्यांना आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार घेऊन केली जाते. सरन्यायाधीश वगळता अन्य सर्व न्यायाधीशांची नेमणूक करताना सरन्यायाधीशाचा विचार घेणे हे राष्ट्रपतींवर बंधनकारक असते. सर्वोच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशाला सेवानिवृत्तीनंतर भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली करता येत नाही, पण शासनाने सोपून दिलेले विशिष्ट काम त्यांना करता येते. भारताच्या राज्यघटनेत न्यायाधीशपदावर नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी घटनेत पुढील पात्रता सांगण्यात आलेल्या आहेत. ती व्यक्ती भारताचा नागरिक असावा. त्यानंतर त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किंवा 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव असावा किंवा त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 10 वर्ष वकिली करण्याचा अनुभव असावा. राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदे पंडित असावी. वरील पात्रतामधून एक बाब स्पष्ट होते की घटनेने सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ही ठरवलेली नाही. राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पदाचा कालावधी निश्चित केलेला नाही, मात्र त्याबद्दल पुढील 3 तरतुदी केलेल्या आहेत. न्यायाधीश आपले पद वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करू शकतात. त्यांचे वय हे संसदीय कायद्याद्वारे निश्चित करण्यात आलेल्या प्राधिकाराद्वारे व पद्धतीने निर्धारित केले जाईल. न्यायाधीश राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर राष्ट्रपती न्यायाधीशास त्याच्या पदावरून संसदेच्या शिफारसीनुसार दूर करू शकतात, परंतु त्यासाठी संसदेच्या प्रत्येक सभागृहाने व बहुमताने तसेच उपस्थित सदस्यांच्या 2/3 बहुमताने तसा ठराव मंजूर केला पाहिजे. कलम 124/4 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याच्या पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याच्या पद्धतीचे नियमन न्यायाधीश चौकशी कायदा 1968
जज इन्क्वायरी ॲक्ट 1968 अन्वये प्राधिकृत करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र म्हणजे त्याच्या खटले चालवण्याचा व त्यावर निकाल देण्याच्या अधिकाराची व्याप्ती. भारताच्या राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाला खूप व्यापक अधिकार क्षेत्र व अधिकार प्रदान केलेले आहेत. ते अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे एक फेडरल कोर्ट म्हणूनही कार्य करते. तसेच ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्स प्रमाणे अपिलाचे अंतिम न्यायालय म्हणूनही कार्य करते. तसेच ते घटनेचा संरक्षणकर्ता व घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा कार्याबरोबरच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमीदार म्हणूनही कार्य करते. वरील व्यापक अधिकारांमुळेच अल्लादी कृष्णस्वामी मसुदा समितीचे सदस्य यांनी असे मानले होते की भारताच्या सर्वोच्च न्यायालयास जगातल्या कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक अधिकार प्राप्त आहेत. सर्वोच्च न्यायालयाला घटनेने प्रदान केलेल्या अधिकार क्षेत्र व अधिकारांचे पुढील गटात वर्गीकरण करता येते. प्रारंभिक अधिकार क्षेत्र, प्राधिलेख अधिकार क्षेत्र, अपिलाचे पुनर्विचारांचे अधिकार क्षेत्र, सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र, अभिलेख न्यायालय म्हणून अधिकार, न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. अशा प्रकारे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राची तरतूद कलम 131 मध्ये देण्यात आली आहे. फेडरल कोर्ट या नात्याने सर्वोच्च न्यायालय भारताच्या संघराज्यातील विविध घटकांमधील तंट्याचा निकाल देते. केंद्र शासन विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य म्हणजेच भारत सरकार विरुद्ध एक किंवा काही घटक राज्य, भारत सरकार व एक किंवा काही घटक राज्य विरुद्ध एक किंवा काही घटक राज्ये, दोन किंवा अधिक घटक राज्य यामधील वाद. त्यानंतर नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीबाबतचा प्रश्न उपस्थित झाला असेल असा वाद. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राखाली पहिला खटला 1961 मध्ये पश्चिम बंगालने केंद्र सरकारविरुद्ध आणला होता. पश्चिम बंगाल सरकारने कोळसा धारक क्षेत्रे कायदा 1957 या संसदीय कायद्याला आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची घटनात्मक वैधता मान्य केली. त्यानंतर आहे प्राधिलेख अधिकार क्षेत्र, मूलभूत अधिकारांचे संरक्षण. नागरिक आपल्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेऊ शकतात. त्यावेळी न्यायालय विविध आज्ञा किंवा आदेश जारी करते. त्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण, हेबस कॉर्पस, परमादेश, मॅन्डेमस, अधिकार प्रच्छा, को वारंटो, उत्प्रेक्षण, त्यानंतर प्रतिरोध, प्रोहिबिशन, व्यादेश. अशा प्रकारे प्राधिलेख अधिकार क्षेत्रामध्ये या सर्व आदेशांचा समावेश होतो. पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र. सर्वोच्च न्यायालय मूलतः अपिलाचे न्यायालय म्हणून कार्य करते. त्यानुसार उच्च न्यायालय आणि प्रशासकीय न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराला त्याचे अपिलाचे किंवा पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र असे म्हणतात. सर्वोच्च न्यायालयास अपिलाचे व्यापक अधिकार क्षेत्र प्राप्त असून अशा अपिलांचे पुढील गट केले जातात. घटनात्मक बाबी संबंधाचे दावे, दिवाणी दावे, फौजदारी दावे, घटनात्मक प्रश्नांसंबंधित प्रकरणांमध्ये अपील. कलम 132 मध्ये ही तरतूद आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात जर राज्यघटनेतील तरतुदीच्या अर्थाविषयी काही कायदेविषयक सारभूत प्रश्न उपस्थित झालेला असेल तर उच्च न्यायालयाने प्रमाणित केल्यास अशा निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येते. असा निर्णय दिवाणी, फौजदारी किंवा अन्य कारवाईबद्दल असूही शकतो. त्यानंतर दिवाणी प्रकरणांमध्ये अपील. कलम 133 मध्ये ही तरतूद आहे. एखाद्या दिवाणी प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते. मात्र त्यासाठी उच्च न्यायालयाने पुढील दोन बाबी प्रमाणित करणे गरजेचे असते. पहिली, त्या प्रकरणात एखादा सर्वसाधारण महत्त्वाचा कायदेविषयक सारभूत प्रश्न अंतर्भूत आहे आणि उच्च न्यायालयाच्या मते अशा प्रश्नाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने करणे गरजेचे आहे. मात्र असा निर्णय उच्च न्यायालयातील एकाच न्यायाधीशाने दिलेला असेल तर अशी अपील करता येत नाही. फौजदारी प्रकरणांमध्ये अपील. कलम 134 मध्ये ही तरतूद आहे. एखाद्या फौजदारी प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील पुढील परिस्थितीमध्ये करता येते. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला दोषमुक्तीचा आदेश बदलून उच्च न्यायालयाने जर आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली असेल तर, किंवा उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाकडून खटला काढून घेऊन
आपल्या अखत्यारीत चालवण्यास घेऊन आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली असेल तर, किंवा एखादे फौजदारी प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यास योग्य आहे असे उच्च न्यायालयाने प्रमाणित केले असेल तर, संसद कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या फौजदारी अपील अधिकार क्षेत्रात वाढ करू शकते. त्यानंतर आहे सल्लाविषयक अधिकार क्षेत्र. घटनेच्या कलम 143 अन्वये राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील 2 बाबतीत सल्ला मागण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. सार्वजनिक महत्त्वाच्या कायदेविषयक किंवा वस्तूविषयक प्रश्न उद्भवला आहे अथवा उद्भवणे शक्य आहे असे राष्ट्रपतींना वाटल्यास, घटनेच्या प्रारंभीपूर्वी करण्यात आलेल्या व त्यानंतरही अंमलात राहिलेल्या कोणत्याही तह, करार, वचनबद्ध सनद किंवा तत्सम सहलेख यांच्या अंमलबजावणीतून उद्भवलेल्या तंट्याबद्दल राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे मत मागू शकतात. त्यानंतर आहे अभिलेख न्यायालय. कलम 129 अन्वये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. अभिलेख न्यायालय या नात्याने सर्वोच्च न्यायालयास पुढील 2 अधिकार असतात. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकाल, कार्यवाही व कृती भविष्यकालीन स्मृती व साक्षीसाठी अभिलेखित केले जातात व जतन केले जातात. हे सर्व अभिलेख न्यायिक पूर्वसंकेत व न्यायिक संदर्भ म्हणून समजले जातात. त्यामुळे भविष्यात त्यांना पुरावा म्हणून ग्राह्य मानले जातात. त्यामुळे त्यांना कोणत्याच न्यायालयात आव्हान देता येत नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय अंतिम आणि सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात. त्यानंतर दुसरा आहे सर्वोच्च न्यायालयाला आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे. त्याकरता न्यायालयाचा अवमान कायदा 1971 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. आता आपण बघूया उच्च न्यायालय. भारताच्या एकेरी व एकात्म न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या खालच्या पातळीवर राज्य स्तरावर उच्च न्यायालय कार्य करतात. राज्यस्तरीय न्यायव्यवस्थेमध्ये उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था यांचा समावेश होतो. राज्य स्तरावर उच्च न्यायालय जरी सर्वोच्च न्यायालय असले तरी ती भारताच्या एकात्म न्यायव्यवस्थेचा हिस्सा असल्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पर्यवेक्षण, निर्देशन व नियंत्रणाखाली कार्य करतात. भारतात भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1861 अन्वये सर्वप्रथम 1862 मध्ये कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली. 1866 मध्ये अलाहाबाद येथे 4थे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. कालांतराने प्रत्येक ब्रिटिश प्रांतामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. 1950 मध्ये अस्तित्वात असलेली प्रांतिक उच्च न्यायालये त्या संबंधित राज्याची उच्च न्यायालये बनली. उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश असतात. ही संख्या राष्ट्रपती ठरवतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयाला सरन्यायाधीश व संबंधित घटक राज्याच्या राज्यपालाच्या सल्ल्याने राष्ट्रपती मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करतो. इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना तो राज्याच्या मुख्य न्यायाधीशांची सुद्धा सल्ला घेतो. भारताची घटना तयार केली जात होती तेव्हा भारत अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात होता. देशाची फाळणी, सांप्रदायिक दंगे आणि संस्थानिकांच्या विशेषतः काश्मीरच्या विलिनीकरणातून निर्माण झालेल्या समस्या यामुळे घटनाकर्त्यांनी अंतर्गत व बाह्य शक्तीपासून भारताच्या सुरक्षा व स्थैर्य धोका निर्माण करणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र शासनाच्या हातात योग्य तो प्राधिकार देण्याचा विचार केला. त्यामुळे देशाची सुरक्षता, अखंडता व स्थैर्य आणि राज्य शासनांचे प्रभावी कामकाज यांच्या संरक्षणासाठी घटनेमध्ये काही आणीबाणीविषयक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या. आणीबाणी दरम्यान केंद्र शासन पूर्ण शक्तिशाली बनते आणि घटक राज्य केंद्राच्या पूर्ण नियंत्रणाखाली येतात. आणीबाणीमुळे घटनेची औपचारिक दुरुस्ती न करताही संघराज्य संरचना एकात्मक संरचनेत परावर्तित होते. सामान्य काळातील संघराज्य राजकीय व्यवस्थेचे स्वरूप आणीबाणी दरम्यान एकात्म व्यवस्थित होणे हे भारताच्या घटनेचे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. अंतर्गत बंड, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र विद्रोहाची भीती या परिस्थितीत राष्ट्रपती संपूर्ण देशात आणीबाणीची घोषणा करू शकतो. पण त्यासाठी मंत्रिमंडळाने तसा लेखी ठराव केला पाहिजे. त्याप्रमाणे आणीबाणीची घोषणा 1 महिन्याच्या आत संसदेसमोर ठेवावी लागते. पूर्वी हा कालावधी 2 महिन्यांचा होता. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ती बहुमताने स्वीकारली पाहिजे. लोकसभेच्या विश्रांती काळात राज्यसभेची संमती प्राप्त करावी लागते. संसदेची मान्यता न मिळाल्यास 30 दिवसानंतर घोषणा आपोआप रद्द होते. संकटकालीन परिस्थितीत संसद दर 6 महिन्यांनी आणि अशा 3 वर्षापर्यंत आणीबाणीत वाढ करू शकतात. आणीबाणीत संघ सरकारला
राज्य सरकारचे सर्व अधिकार प्राप्त होतात. आतापर्यंत 1962 चीनचे आक्रमण, 1971 बांगलादेश मुक्ती संग्राम आणि 1975 अंतर्गत अशांतता अशा 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली आहे. घटक राज्यातील अस्थिरता कलम 356 एखाद्या राज्यात घटनेनुसार राज्यकारभार चालवणे अशक्य आहे अशी सूचना राज्यपालांकडून प्राप्त झाल्यावर किंवा राष्ट्रपतीची तशी खात्री झाल्यावर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. घोषणेपासून 2 महिन्यांच्या आत राष्ट्रपतीला संसदेची संमती घ्यावी लागते. संसदेच्या संमतीने राष्ट्रपती राजवटीचा काळ जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वाढविता येतो. या काळात त्या राज्याची सर्व शासन आणि विधिविषयक सत्ता केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात येते. राज्यपाल हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार चालवतो. त्यानंतर आर्थिक संकट कलम 360 देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण झाल्यास किंवा देशाची एखाद्या राज्याची आर्थिक परिस्थिती धोक्यात आल्यास व तशी राष्ट्रपतीची खात्री पटल्यास राष्ट्रपती या आणीबाणीची घोषणा करू शकतात. घोषणा केल्यापासून 2 महिन्याच्या आत संसदेची संमती घ्यावी लागते. संसद दर 6 महिन्यांनी अशा घोषणेचा काळ वाढवू शकते. या आणीबाणीच्या काळात राज्य सरकारचे सर्व आर्थिक व्यवहार केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार चालतात. राष्ट्रपती सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इतर उच्च अधिकाऱ्यांचे वेतन कमी करू शकतात. भारतात आर्थिक संकटामुळे आतापर्यंत एकदाही आणीबाणी जाहीर झालेली नाही. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण अभ्यासलेल्या राज्यघटनेमधील न्यायव्यवस्था तसेच आणीबाणी या विषयावरील काही बहुपर्यायी प्रश्नांची आपण उकल करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना टिंबटिंब रोजी झाली. तर याचे 4 पर्याय दिले आहेत. 15 ऑगस्ट 1947, 1 मे 1960, 26 जानेवारी 1950 आणि 1 जानेवारी 1948. तर याचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी झाली. दुसरा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आता 4 पर्याय दिलेले आहेत. आपण राष्ट्रपतीकडे अर्ज करता येतो, संसदेकडे अर्ज करता येतो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे अर्ज करता येतो, कुठेही अर्ज करता येत नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध कुठेही अर्ज करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे, यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बंधनकारक असतात. आता 4 पर्याय आहे बघा. भारतीय नागरिक, परकीय नागरिक, कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था. तर याचे पर्याय असे आहेत, वरील सर्व. त्यानंतर आहे 1, 3 व 4 म्हणजे भारतीय नागरिक, कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था. त्यानंतरचा पर्याय आहे फक्त 2 परकीय नागरिक आणि पुढचा पर्याय आहे फक्त 1 म्हणजे भारतीय नागरिक. तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय नागरिक, कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बंधनकारक असतात. पुढचा प्रश्न आहे, मूळ राज्यघटनेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या. तर 4 पर्याय आहेत त्याचे. 1 सरन्यायाधीश व इतर 7 न्यायाधीश, 1 सरन्यायाधीश व इतर 10 न्यायाधीश, 1 सरन्यायाधीश व इतर 25 न्यायाधीश आणि 1 सरन्यायाधीश व इतर 15 न्यायाधीश. तर याचं योग्य उत्तर आहे मूळ राज्यघटनेनुसार 1 सरन्यायाधीश व इतर 7 न्यायाधीश असतील असे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या असेल. त्यानंतर आवश्यकतेनुसार सरन्यायाधीश टिंबटिंब यांच्या संमतीने हंगामी न्यायाधीश नेमतो. राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि संसद. तर याचं योग्य उत्तर आहे आवश्यकतेनुसार सरन्यायाधीश राष्ट्रपती यांच्या संमतीने हंगामी न्यायाधीश नेमतो. पुढचा प्रश्न आहे, आणीबाणी काळात 4 पर्याय दिलेत बघा. नागरिकांचे मूलभूत हक्कांवर गदा आणता येत नाही, नागरिकांचे मूलभूत हक्क तहकूब होऊ शकतात, काही नागरिकांचे मूलभूत हक्क तहकूब होऊ शकतात आणि यापेक्षा वेगळं. तर याचं योग्य उत्तर आहे आणीबाणी काळात नागरिकांचे मूलभूत हक्क तहकूब होऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, आतापर्यंत भारतात टिंबटिंब वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती. 8 वेळा, 3 वेळा, 5 वेळा आणि 2 वेळा. आतापर्यंत भारतात 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या लेखी ठरावाशिवाय त्याचे 4 पर्याय आहेत. राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकतो, राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकत नाही, पंतप्रधान आणीबाणीची घोषणा करू शकतो आणि महाभिलेखापाल आणीबाणीची घोषणा करू शकतो. तर याचा पर्याय आहे राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकत नाही. मंत्रिमंडळाच्या लेखी ठरावाशिवाय राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, संकटकालीन परिस्थितीत संसद आणीबाणीचा काळ एका वेळी किती महिन्यांनी वाढू शकतो.
तर 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, 3 महिन्यांनी आणि 8 महिन्यांनी. तर संकटकालीन परिस्थितीत संसद आणीबाणीचा काळ एका वेळी फक्त 6 महिने वाढू शकते. आणीबाणीचा काळ जास्तीत जास्त टिंबटिंबपर्यंत वाढवता येतो. 2 वर्ष, 3 वर्ष, 1 वर्ष आणि 6 महिने. तर आणीबाणीचा काळ जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वाढवता येतो. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणीत सरकारला टिंबटिंब सरकारचे अधिकार प्राप्त होतात. तर याचं योग्य उत्तर आहे, राष्ट्रीय आणीबाणीत संघ सरकारला राज्य सरकारचे अधिकार प्राप्त होतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 2 टॉपिकचा आज अभ्यास केलेला आहे. भारतीय न्यायव्यवस्था आणि आणीबाणी यावर आधारित आपण प्रश्नांची उकल केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याबद्दल मी आपले आभार मानतो. आपले काही शंका असतील, आपले काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कॉमेंट करून विचारा.